अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्रीरामपूर 1 यांची उक्कलगाव तालुका श्रीरामपूर या ठिकाणी हातभट्टी गावठी दारू विक्री व अवैध देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या केंद्रावर मोठी कारवाई। दिनांक 2/7/2024 रोजी भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्रीरामपूर 1 यांनी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या आदेशानुसार संयुक्तरित्या गुन्हा अन्वेषण मोहीम राबवून मौजे उक्कलगाव तालुका श्रीरामपूर या ठिकाणी हातभट्टी गावठी दारू विक्री व अवैध देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या केंद्रावर कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूरचे दुय्यम निरीक्षक निलेश बाजीराव पालवे यांनी दिली। काल दिनांक 2 जुलै 2024 रोजी माननीय अधीक्षक अहमदनगर यांच्याकडून आम्हाला फोनद्वारे माहिती भेटली असता झालेल्या दुर्दैवी घटनेबाबत कळाले आणि त्याबाबत अधीक्षक साहेबांनी तिथे जाऊन कारवाई करण्यास बजावले असता निरीक्षक भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर आणि दुय्यम निरीक्षक श्रीरामपूर विभाग 1 यांच्यातर्फे सामायिक कारवाई करण्यात आली असता मौजे उक्कलगाव ठिकाणी जाऊन 4 ते 5 ठिकाणी आम्ही छापा मारला असता पैकी 2-3 ठिकाणी निरंक पंचनामे करण्यात आले, तिथे काही आढळून आले नव्हते आणि त्यापैकी प्रत्येकाच्या घराची झडती घेतली असता एका घरामध्ये अवैध मुद्देमाल सापडला आणि त्याच्यावर आपण सगळा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गावामध्ये यापूर्वीही महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये फेब्रुवारी ते जून महिना अखेरपर्यंत एकूण 6 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि निरीक्षक संघ श्रीरामपूर विभागातर्फे सुद्धा 5 ते 6 गुन्हे दाखल असून 3 बंधपत्र सुद्धा घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी 2 बंधपत्रांचे ऑलरेडी त्यांच्याकडून घेण्यात आलेले आहेत आणि 1 प्रस्तावित आहे। सदर किती मुद्देमाल आपण जप्त केला आणि किती आरोपी आपण अटक केले? कालच्या झालेल्या कारवाईमध्ये एकूण 2 गुन्हे दाखल झाले आणि एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये मुद्देमालामध्ये हातभट्टी गावठी दारू 10 लिटर, 95.4 बल्क लिटर देशी दारू, 25.56 बल्क लिटर विदेशी दारू आणि 5.2 बल्क लिटर बियर एवढा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर उक्कलगाव या ठिकाणी जो गोळीचा प्रकार म्हणून बातम्या काही प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्या संदर्भात आपण काय माहिती? आता यापूर्वी आमच्या कार्यालयातर्फे आणि आमच्याच दुसऱ्या कार्यालयातर्फे जे विविध गुन्हे दाखल झालेले आहेत यामध्ये तरी आम्हाला तरी या गोळीबद्दल काही निष्पन्न झालेले नाहीये। आम्हाला प्रॅक्टिकली ग्राउंडवर या गोळीची म्हणजे गोळी सापडलेली नाहीये किंवा काही माहिती नाही आणि त्याबद्दल आम्ही तपास सुरू केलेला आहे। यापुढे जशी माहिती येईल तशी आपण कारवाई करू त्याच्यावर। आणि नागरिकांना सुद्धा आमचे आवाहन आहे की या गोळीबद्दल जर काही माहिती असल्यास त्वरित या कार्यालयास संपर्क साधावा व त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। सदर मुद्देमालाची एकूण किंमत ₹84,380 इतकी आहे। सदर कारवाईत एकूण 3 आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरील कारवाई प्रमोद सोनोने अधीक्षक अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण कुमार तेली उप अधीक्षक अहमदनगर अनुप कुमार देशमाने निरीक्षक भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर प्रशांत पाटील दुय्यम निरीक्षक श्रीरामपूर विभाग 1 दुय्यम निरीक्षक GN नायकोडी निलेश पालवे सुनील पवार दिवाकर वाघ कुमारी प्राची देखणे तसेच जवान वाहन चालक M शेख दीपक बर्डे यांनी सहभाग घेतला आहे। यापूर्वी निरीक्षक भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर या कार्यालयाने माहे फेब्रुवारी 2024 ते जून 2024 अखेर एकूण 6 आरोपी विरुद्ध 6 गुन्हे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार नोंद करण्यात आलेला आहे। तसेच निरीक्षक श्रीरामपूर विभाग या कार्यालयाने एकूण 5 गुन्हे नोंद करण्यात आलेले असल्याची माहिती दिली आहे। तसेच वरीलपैकी 3 सराईत आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 93 अन्वये मान्य प्रांत अधिकारी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे प्रत्येकी ₹1 लाखाचे बंधपत्र प्रस्तावित करून पैकी 2 आरोपीकडून बंधपत्र घेण्यात आलेले आहे। अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती वाहतूक विक्री
ठिकाणी व अवैध धाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री अनुप कुमार देशमाने, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर यांनी दिली आहे। तिरंगा न्यूज साठी असलम बिन साद, श्रीरामपूर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा 9665 44 88 98।